तुमची सत्ता असताना हे सगळे प्रॉब्लेम्स नव्हते. मी हे म्हणत नाही की 100% सॉल्व्ह झाले होते. आणि जर कोणी तुम्हाला सांगितलं की एका दिवसात किंवा एका वर्षात 100% सॉल्व्ह होऊ शकतात, तो माणूस खोटं बोलतोय. पण मी तुम्हाला सांगू, इंटरेस्टिंगली आदित्यजी, तुम्ही जे मगाशी सगळे सांगितल्यात गोष्टी की आम्ही BMCत सत्य असताना काय काय कामं केली, तेव्हा सर्वाधिक टीका तेव्हा तुमच्यावरती कोणी केली असेल ती मनसेने केली होती. ठीक आहे ना, पण आज तुम्ही जर आज जेव्हा तुम्ही मतांसाठी लोकांसमोर जाणार आहात, तुम्हाला फेस तर करावी लागते. बघा, परिस्थिती बदलत असते. आणि जसं आपल्याला आठवत असेल की सर्वाधिक टीका जेव्हा भ्रष्टाचारी जे महाराष्ट्राला लुटत होते, त्या भ्रष्टाचारी लोकांवर कोण करत होतं, आंदोलनं कोण करत होते, तर सेना भाजप त्यावेळी आम्ही करत होतो. 2014च्या आधी लाठीकाठी कोण खात होतं, आंदोलनं कोण करत होते, भ्रष्टाचाराविरुद्ध कोण लढत होतं, तर सेना भाजप लढत होते. आज त्यांना तीच सेना नकोशी झाली, तेच उद्धवसाहेब नकोशी झाले जे सोबत होते. पण सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्या विरुद्ध योगायोगाने फडणवीस साहेब असतील, सगळे असतील, आंदोलनं करत होते, त्याच लोकांना तुम्ही मोठी मोठी मंत्रिपदं देऊन बसलात. तर मग वाईट काय? जर कोण दोघं चांगले एकत्र येत असतील तर त्याच्यात गैर काय आहे? आणि जे तुम्ही करताय ते केल्यानंतर त्याच्यात चांगलं काय? बरं, दुसरी गोष्ट जी मला भाजपला विचारायची आहे, त्या दिवशी पण मी विचारत होतो की ह्या पुस्तिकेत मी मुद्दाम ह्याच्यात अनेक ठिकाणी जे तत्कालीन भाजपचे नेते होते, मुंबईचे त्यांचे अध्यक्ष होते, नगरसेवक होते, वेगळ्या वेगळ्या कमिटीचे चेअरमन होते, मग इम्प्रूव्हमेंट कमिटी असेल, मग ट्री कमिटी असेल, शिक्षण समिती असेल, BSTची असेल किंवा जे काय असेल, हे जे होते ते आमच्यासोबत येऊन फिता कापायचे. 25 वर्षातून 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत होतात. जर आम्ही चांगली कामं करत नसू, मग तुम्ही आमच्यासोबत का राहिलात? आणि जर चांगली कामं केली असतील आणि तुम्ही त्या फोटोमध्ये असाल तर आम्हाला का शिव्या देताय?